ಭಾಗ್ಯವ ನೀ ನೀಡಮ್ಮ, ನಿನ್ನನ್ನು ಪೂಜಿಸಿ ಬಂದಿಹೆವಮ್ಮ. ಸೃಷ್ಟಿಯ ಸೊಬಗಲಿ ಶ್ರೀದಾನಮ್ಮ, ಪರಶಿವರೂಪವ ನೀ ಕಂಡ್ಯಮ್ಮ, ಶಿವ ಧ್ಯಾನದಲ್ಲಿ ಮೈ ಮರೆತ್ಯಮ್ಮ. ಗುಡ್ಡಾಪುರದ ಕ್ಷೇತ್ರದ ಅಮ್ಮ, ದರ್ಶನ ಭಾಗ್ಯವ ನೀ ನೀಡಮ್ಮ, ನಿನ್ನನ್ನು ಪೂಜಿಸಿ ಬಂದಿಹೆವಮ್ಮ. ಪಾದಚಾರಿಣಿ ನೀ ದಾನಮ್ಮ, ಕಲ್ಯಾಣಪುರಕ್ಕೆ ನೀ ಹೊಂಟ್ಯಮ್ಮ, ದಾರಿಲಿ ಮಹಿಮೆಯ ತೋರಿದೆಯಮ್ಮ. ಗುಡ್ಡಾಪುರದ ಕ್ಷೇತ್ರದ ಅಮ್ಮ, ದರ್ಶನ ಭಾಗ್ಯವ ನೀ ನೀಡಮ್ಮ, ನಿನ್ನನ್ನು ಪೂಜಿಸಿ ಬಂದಿಹೆವಮ್ಮ. ಬಡವಿಯ ಮನೆಗೆ ನೀ ಬಂದ್ಯಮ್ಮ, ಭಾಗ್ಯದ ದೇವತೆ ನೀನಾದ್ಯಮ್ಮ, ಬಡವಿಯ ಬಡತನ ನೀಗಿದೆಯಮ್ಮ. ಗುಡ್ಡಾಪುರದ आज गुड्डापूर या ठिकाणी श्री धानमदेवीचे चरणी थोडा मोठा मे संपला, जून महिना संपत आलेला आहे. आता देखील मेघराजाची कृपादृष्टी या बळीराजावरती झालेली आहे. म्हणून धानमदेवीच्या चरणी आज आम्ही दंडवत नसून लोटांगण घातलं आणि देवाला प्रार्थना केली की या महाराष्ट्रामध्ये जत तालुका असेल पूर्ण महाराष्ट्रातील सगळेच जनता आज पावसाळ्याला व्याकुळ झालेली आहे. पाण्यावर जसं चातक पक्षी व्याकुळ होतो त्याच पद्धतीची शेतकऱ्याची परिस्थिती झालेली आहे. म्हणून आज आम्ही देवीच्या चरणी लोटांगण घालून प्रार्थना केलेली आहे की मेघराजावर पाऊस आला पाहिजे, पाऊस समाधानकारक झाला पाहिजे. जून महिन्यातला 7 जूनला पाऊस चालू होतो, पण आज 23 जून आहे तरी देखील एक ठेवा पावसाचा नाही आहे. दुबारी पेरणी करण्याची वेळ शेतकरी राजावरती आले, बळीराजावरती आलेले दुःखाचा डोंगर त्यांच्यावरती कुठेतरी कोसळताना दिसतो. म्हणून आम्ही देवीच्या चरणी साकडं घालण्यासाठी एक वेगळ्या पद्धतीने प्रार्थना करण्यासाठी आज लोटांगण या ठिकाणी घेतलं. आणि ह्या ठिकाणी गुड्डापूर या ठिकाणी पाणी परिषद देखील घेतली होती. म्हैसाचं पाणी देखील पूर्व भागामध्ये आलं, ते देखील पाणी आम्हाला मिळावं हे देखील ह्या माध्यमातून देवीच्या चरणी प्रार्थना केलेली आहे. आणि त्या एवढंच नाही तर महाराष्ट्रामध्ये जो शेतकरी वर्ग आहे प्रत्येक वर्षी एखादा पीक चांगलं आलं की दुसऱ्यांदा काहीतरी प्रसंग त्यावरती वेडावतो. तर ते येणाऱ्या काळामध्ये असं काहीच होऊ नये आणि सुखी समाधानी जनता ही शेतकरी वर्ग राहावा आणि ह्यांच्यावरती कृपादृष्टी देवीची व्हावी म्हणून आम्ही एक वेगळ्या पद्धतीचं परती लोटांना दंडवत या ठिकाणी देवीला घेतलेलं आहे. आणि आमची 100% गुड्डापूर धामदेवीवरती श्रद्धा आहे आणि अंधश्रद्धा नाही पण श्रद्धेवरती हे महाराष्ट्राची जनता राष्ट्रीय संत गाडगेबाबांनी वैराग्य संपन्न बागडेबाबांचे विचार सातत्यपूर्वक वेगवेगळ्या माध्यमातून आम्ही आतापर्यंत पाण्यासाठी लढतच आलो. पण आज पावसापुढं काय करायचं म्हणून पुन्हा एकदा देवाला साकडं घालण्यासाठी आज गुड्डापूर या ठिकाणी निष्ठा एवढंच नाही तर ज्याच्यामुळे पाऊस पडत नाही ते निसर्ग म्हणजे मेन झाडं तोडणं म्हणजे वृक्ष तोडणी एवढ्या मोठ्या प्रमाणात चालू आहे तेही कुठेतरी थांबली पाहिजे. म्हणून आम्ही वृक्ष लावण्याचा देखील संकल्प करतोय. आजपासून 1001 झाडांचा आम्ही संकल्प केलं. झाडं आम्ही आणलेल्या झाडं लावून देवीला साकडं घालतोय. म्हणजे पर्यावरण पण वाचलं पाहिजे त्यासाठी पूर्ण महाराष्ट्रामध्ये नव्हे तर सगळ्यांनी तो संकल्पना ती राबवली पाहिजे आणि झाडं जगली तर पाऊस पडेल. ह्याचे कारणीभूत आपण स्वतःच आहोत. बाकीचे लोक आहेत की झाडं तोडण्याचं प्रमाण तितक्याच प्रमाणामध्ये वाढलेलं आहे. म्हणजे एकीकडे गॅस नाही म्हणून झाडाचा पर्याय लाकडाचा पर्याय चुलीचा पर्याय वापरायला लागले झाडं कटाकट तोडली जातात. याची कारणीभूत आपण स्वतः देखील आहोत. पण आम्ही नुसतं झाडं न लावता खड्डे तेच झाडं तेच ह्या वर्षी लावलेला खड्डा पुढच्या वर्षी तोच खड्ड्यामध्ये पुन्हा तेच झाडं टाकलं जातं. असं न करता झाड 100% जगलं पाहिजे. याच्यावर आम्ही आजपासून कामाला सुरुवात करणार आहोत. ते प्रत्येक गावागावामध्ये भागाभागामध्ये जाऊन झाड जगवलेल्या माणसाला पारितोषिक देण्याचा देखील श्री संत बागडेबाबा मानवंतर संघटनेने आम्ही तो प्रयत्न केला. ಮರಳಲಿ ಅನ್ನವ ಮಾಡಿದೆಯಮ್ಮ ಹಸಿವನ್ನು ತಣಿಸಿದೆ ಶ್ರೀದಾನಮ್ಮ ಅನುದಿನ ಪೊರೆಯುತ್ತ ನೀ ಹರಸಮ್ಮ ಗುಡ್ಡಾಪುರದ ಕ್ಷೇತ್ರದ ಅಮ್ಮ ದರ್ಶನ ಭಾಗ್ಯವ ನೀ ನೀಡಮ್ಮ ನಿನ್ನನ್ನು ಪೂಜಿಸಿ ಬಂದಿಹೆವಮ್ಮ ಪಾರ್ವತಿ ರೂಪಿಣಿ ಶ್ರೀದಾನ